नमस्कार. तर डायरी धमाका रायरी कलेक्शनमध्ये तुमचं सर्वांचं आहे स्वागत. आणि माझं आगमन झालेलं आहे शॉपमध्ये सकाळी 11 वाजताच. आणि आता ब्लाऊजची कहाणीचे म्हणजे ब्लाऊजच्या कस्टमरची कहाणी सांगायची म्हणजे आता तुम्हाला त्याच्यामध्ये मग आता कस्टमरची कहाणी कशी असते बघा. आता नागपंचमी होती, काल परवा नागपंचमी होती, असे भरपूर कस्टमर आहेत की म्हणजे आता ह्या ब्लाऊजवरची साडी माझ्या शॉपमध्ये घेतलेली आहे. नागपंचमीला साडी पाहिजे होती आपल्याला बघा ना, नागपंचमीला साडी पाहिजे होती ती 4 पैसे येणार आहेत म्हणून आपण घरचा विचार केला नाही. मला पण नागपंचमीचा अक्षरशः पुरणपोळी करायला सण आला 8 ते 9 वाजले संध्याकाळच्या. चला म्हणलं दिवसभर कस्टमरचं कसं कस्टमर पण नाराज नाही झालं पाहिजे ब्लाऊजचं, आणि कशाचं काय नाराज, आपल्यालाच नाराज करून घेतात. आता हे ब्लाऊज साडी घेतलेलं आहे माझ्या शॉपमध्ये. आणि त्या ताई म्हणले होते मला, ताई दुपारपर्यंत तरी नागपंचमीच्या दिवशी द्या मला, संध्याकाळी घालायचं आहे ब्लाऊज. तर मी म्हणलं ठीक आहे चालते, या घेऊन जा 4 ते 5 वाजेपर्यंत यानंतर म्हणजे माझी पण सुटका होईल, तुमची पण सुटका होईल. असे भरपूर कस्टमर आहेत की नागपंचमी दिवशी अर्जंट ब्लाऊज असे शिवायला लावले, पण न्यायला यायचा कोणाचाही पत्त्या नाही. आणि आपल्याकडून एका दिवशी झालेलं नसलं ना शिवून ब्लाऊज तर खूप नाराज होतात. काय ताई तिकडच्या ताईंकडे असे टाकले ब्लाऊज पटकन भेटतात, अर्जंट भेटतात. अरे पण आपण पण नागपंचमीच्या सणाचा विचार नाही केला. आता घरी पोर येत नवऱ्यात तरी पण जाऊ द्या म्हणलं, आपल्याला 4 पैशाचे असे असते का कष्ट करायचं म्हणलं 4 पैसे येणार, मग आपल्याला ते पैसे कुठंतरी कामाला येणार होणार. म्हणून आपण विचार न करता कशाची नागपंचमी, अक्षरशः नागपंचमीला तर असं मेहंदी पण अक्षरशः हातावर मेहंदी पण नाही का, नेलपेंटसुद्धा नाही, कस्टमरचे ब्लाऊज शिवता कामच तेवढं होतं नागपंचमीचं. तर म्हणून म्हणलं चला जाऊ द्या, असू द्या एखादी पंचमी अशी असली तर असली. पण कशाचं काय, पैसे नाही आले आणि कस्टमर पण नाही आले, असेच कस्टमर असतात. भरपूर जणी एवढे माझे टेलर मैत्रिणी असतील ना त्यांना पण हाच अनुभव असेल. काही सणांना एवढं अर्जंट पाहिजे असतं की चला, आणि आपण 5 ते 50 रुपये पण जास्त लावत नाही. रेग्युलर आपले कस्टमर असले की असं वाटतं जाऊ द्या, तर आपला कोणी विचार करत नाही. तर 50 रुपये एक्स्ट्रा लावायचं म्हणलं तरी मग परत अजून सांगणार, दुसऱ्यांचे शॉप दाखवणार की परत म्हणणार की तिकडे एवढेच कमी घेतात तेवढेच कमी घेतात. मग असं आपल्याला म्हणजे असं वाट बघायला लावत असणार की आता असं वाटणार आज येतील उद्या येतील. आणि कधी दिसले ना, अहो काय झालं ताई ब्लाऊज मी शिवून ठेवले तुम्ही आलेच नाही न्यायला. अहो ताई यायलाच भेटलं नाही, मी घातले तेवढं घरातले सारे. मग आपण काही इकडे बसलोय का, आपण कशासाठी बसलोय. मग शिवायचेच नसले तर आपली पण एवढी धावपळ केली नाही पाहिजे ना. आपण पण छान सण साजरी केला असता, मस्त सण साजरी केला असता, मेहंदी मस्त साडी वगैरे घालून असं नटून टकाटक असं मस्त. आपला पण जीव आहे ना. पण चला आपल्याला वाटतं की मैत्रिणी पण आपल्या नाराज नाही झाले पाहिजे आपलं रेग्युलर, कारण आपलं कामच आहे ब्रँडेड काम, म्हणजे आपलं टेलर काम आहे. आणि कोणाला नाराज पण करायला नको असं पण वाटतं. म्हणून बघा आता भरपूर जणी मैत्रिणी ना कुणालाच नाराज करायला नसतात. आणि जवळची असे एखादी मैत्रिणी टाईप असते, चला बाबा 50 नाही जाऊ द्या, डिझाईन काही शिवली तर राहू द्या, 50 रुपये देऊ नका, पण आनंदाने असं खुशीच्या भरात कोणी आपल्याला 1 रुपया जास्त देणार नाही. तर अशी झालेली आहे कहाणी नागपंचमीची. म्हणून म्हणलं चला काहीतरी ब्लॉग काढावा आपण, आणि ह्याच्यावर हे रिॲलिटीच आहे. कारण भरपूर जणी असं होतं, कारण ब्लाऊज टाकायला येतात ताई आम्हाला ब्लाऊज 2 दिवसातच लागणार आहे, उद्याच लागणार आहे, मला गावाला जायचे, चुलत भावाचं लग्न आहे, चुलत बहिणीचं लग्न आहे, चुलत मामाचं लग्न आहे, चुलत मावशीचं लग्न आहे, असं म्हणून येतात. आणि आपल्याला झालं आपण ब्लाऊज अर्जंट शिवून बसायचं आणि अशी वाट बघत बसायची. एखाद्या देवाची नपश्चर्यात राहायला लागल्यासारखं की आज हे ब्लाऊज न्यायला येते ताई, मला 400-500 रुपये भेटतील. पण अशी असती, कधीही कुठलीही लेडीज कुठलेही कस्टमर टायमिंगवर येत नाही ब्लाऊज न्यायला. त्याच्यामुळं पण आत्ता पुढं कधी सण जर आलं ना, काय करायचं, ब्लाऊजला बिंदासने निम्मा तरी ॲडव्हान्स घ्यायचा पैशाचा. असं ब्लाऊजच घ्यायचे नाही कोणाचे. 4 येऊ 5 येऊ, 1 दिवस घरी राहून जा म्हणायचं, मस्त असं जेवून जा, आराम करून जा, पण ब्लाऊजच्या ह्याच्यात लाड होण्याचा ठेवायचा नाही. त्याच्यामुळे निम्मा ॲडव्हान्स घ्यायला मी तर चालू केलेलं आहे. आणि माझ्या बाकीच्या ते टेलर मैत्रिणींनी पण असाच नियम ठेवावा, कारण आपल्यासाठी, कारण आपण एवढं कष्टाने शिवायचं बिंदास टाकून जातात. 2 दिवसात येतं म्हणतात, 8 दिवस येत नाही, 8 दिवसात येते म्हणलं की परत 15 दिवस नाही. मग आपल्याला पण पैशाची गरज असते, आपण घरातलं काम सोडून पण निम्मार्थ येतो आणि पटपट ब्लाऊज शिवतो. तर अशी असते ब्लाऊजच्या कस्टमरची कहाणी. म्हणून ब्लॉग काढलेला आहे. व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करायचं आणि कमेंट पण करून सांगायचं.